तुम्ही गणपती प्रत्येक वर्षी बसवताय का? प्रत्येक वर्षी गणपती बसवतात, मगर धानोर रोडला गणपती बसवला नव्हता. अंकुशनगर, नाथसृष्टी, गोविंदनगर या ठिकाणी 7 गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. धानोर रोडचा राजा हे प्रथमच या ठिकाणी गणपती बसवण्यात आला आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत नियोजन कसं लावलेलं आहे? सर्व अधिकारी, कर्मचारी व पुढारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. महाप्रसादाचं पण नियोजन करण्यात आले आहे. येथील व्यापारी आणि धानोर रोडचे सर्व गणेश भक्त, भाविक भक्त यांचा मोठा प्रतिसाद पहिल्याच वर्षी आम्हाला दिसून आला आहे. हा एरिया कोणता आहे? हा धानोर रोड आहे आणि या रोडला पुढे पालवण, आणखीन चराटा असे इतर गावं लागलेले आहेत. पुढे सकाळ संध्याकाळची जी आरती करताय त्या आरतीसाठी आतापर्यंत तुम्ही कुणाला, नेत्याला, कार्यकर्त्याला वगैरे कुणाला बोलवलेलं आहे का? पहिल्या दिवशी आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बंटीवाड, त्याचबरोबर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पेडबिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि ह्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख साहेब व त्यांच्यासोबत शहराध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे. आज आरतीला कोण उपस्थित राहणार आहे? आज आमदार संदीप भैया क्षीरसागरांनी वेळ दिला होता, मात्र आणखीन त्यांचं काही लोकेशन कळालं नाही. ती येणार असल्यास त्यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. आता विसर्जन कधी होणार आहे गणपती? गणपती विसर्जन 6 तारखेला सकाळी होणार आहे. मोठ्या गाजावाजाने ढोले ताशे वाजवून सराटा येथील तलावात गणपतीचं विसर्जन केले जाणार आहे. आणखी एक विचारायचा तुम्हाला प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डीजे हा दोन्ही प्रदेशी होतोय, त्याच्यामुळे डीजे बंद केलेला आहे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय सांगा, तुम्ही डीजे लावणार आहेत का नाही? पारंपरिक वाद्य वाजवून आम्ही गणरायाला शेवटचा निरोप देणार आहे. म्हणजे आपले ढोली बाजा वगैरे ढोली बाजा ताशा ही जी पारंपरिक वाद्य आहे हे वाजवूनच आम्ही गणरायाला. तुम्हाला काय वाटतं, डीजे लावायला पाहिजे का नाही, याच्यावर काय वाटतं? नाही, डीजे वाजायलाच नाही पाहिजे. पारंपरिक वाद्य आपण विसरत चाललो आहे. पारंपरिक वाद्याच्या अनुषंगानेच गणरायाला शेवटचा निरोप दिला पाहिजे. आपल्यासोबत लोकशाही पत्रकार संघाचे भागवत वैद्य सर हे आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहेत. तुम्ही गणपती प्रत्येक वर्षी बसवताय का? नाही, यावर्षी आमचं पहिलंच वर्ष आहे गणपती बसवण्याचं आणि त्याची सुरुवात आत्ताच नवनिर्वाचित बीड जिल्हा अध्यक्ष सादोडे साहेब यांनी ही संकल्पना लोकशाही पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना समोर मांडली आणि सर्वांनी अनुमोदन देऊन हे आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. आमचे बीड जिल्हा अध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर यांनी पहिला उपक्रम घेण्याचं ठरवलं आणि स्त्रींची कोणताही आपल्या भारतामध्ये प्रोग्राम घ्यायचा असेल तर स्त्रीची पूजा केली जाते. एक वेगळं त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. कसं आहे की भारत हा गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सर्वच जे काही आमचे आपण त्याला म्हणूया जे नेते होते त्यांनी सर्व लोक एकत्र येण्यासाठी, त्यावेळेस इंग्रजांचं गुलामीचं सरकार होतं, एकत्र गप्पा मारायला, विचार करायला कुठेही मुभा नव्हती, परवानगी नव्हती. यासाठी एक वेगळा प्रयोग म्हणून गणपतीची स्थापना केली. या गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं, प्रबोधनाच्या निमित्तानं आपल्याला भारत स्वतंत्र कसा करायचा यासाठी ही प्रोग्राम चालू केला होता आणि तो कंटिन्यू आपण लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून चालू करतोय. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये विकासात्मक कार्य कसे केले पाहिजेत यासाठी आम्ही काही योजना या निमित्ताने 7 दिवसामध्ये राबवलेल्या आहेत, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. सर, तुमचा लोकशाही पत्रकार संघ हा आहे, तर तुमचं काम कसं चालतं लोकशाही पत्रकार संघाचं? आमचं लोकशाही पत्रकार संघ संलग्न जवळपास 72 विविध घटकांच्या आणि विभागाच्या समित्या स्थापन केलेल्या आहेत. ज्या ज्या घटकावर अन्याय होतो ती समिती त्या पद्धतीनं काम करते. सांगायचं झालं तर तालुका
जिल्हा, विभाग या ठिकाणी जर ते काम पूर्ण होत नसेल तर आम्ही मंत्रालय एक विभागीय समिती आहे, ती समिती मंत्रालय लेवलला काम करते आणि सर्व घटकांना न्याय देण्याचं आम्ही काम करतो. विकासात्मक जे कामं आहेत, जसं की आपण कृषीप्रधान भारत देशामध्ये राहतो, शेतकऱ्यांचे काय हाल आहे. त्याचबरोबर आपण उद्योग क्षेत्रामध्ये अनेक लोकांना कामं नाहीत, एवढे शिकलेले असताना सुद्धा. रस्ते नाही आहेत, लाईट नाही, पाणी नाही, सगळ्या ज्या काही असुविधा आहेत, 75 वर्ष होऊन भारताला सुद्धा अजून या समस्याचा विळखा आहे. हा विळखा कसा बाहेर आपल्याला करता येईल, विकासात्मक कामं कशी करता येतील, यासाठी आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन, राजकारणाला सोबत घेऊन विकासात्मक दृष्टीनं आपण काम करणार आहेत सोबत घेऊन. तुमच्या संघटनेची स्थापना कधी झालेली? आम्ही खरं पाहिलं तर गेल्या 10-12 वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करतो. परंतु गेल्या काही 4-5 वर्षापूर्वी आमचं याचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं आणि मोठ्या प्रमाणात त्याचं काम केलं. आज भारतामध्ये 16,000 पत्रकार या लोकशाही पत्रकार संघाच्या सोबत जोडलेले आहेत. पूर्ण भारतामध्ये तुमचे पत्रकार आहेत का? आता सध्या आमचं महाराष्ट्र लेवलवर आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता बाहेरून आम्हाला गुजरातमधून काही फोन येत आहेत, कर्नाटकमधून फोन येत आहेत, हरियाणामधून येतात, पंजाबमधून येतात, UP मधून येतात. आम्ही लवकरच त्या राज्यामध्ये सुद्धा आम्ही लवकरच संघटना आमची देश पातळीवर आम्ही काम करणार आहे. आता उद्याची तुमची नियोजन कसं राहणार आहे? गणपती विसर्जनाचा आमचा हा प्रोग्राम असा आहे की धानोर रोड, अंकुशनगर मार्गी शिवदरा या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्याचं. आणि अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे एकदम साध्या पद्धतीनं जे काही या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत? या गणेश मंडळाचा अध्यक्ष भागवत वैद्य आहेत, सचिव सादोडे सर आहेत आणि आम्ही अंकुशनगर मार्गी त्या शिवदर्यामध्ये जिथं शासनाने, नगरपालिकेने जिथं सुविधा केलेल्या आहे, त्या ठिकाणी आम्ही श्रींचं विसर्जन करणार आहे. विसर्जन करण्याचा प्रकार कसा आहे सर तुमचा? कसं घेऊन जाणार आहे? काय करणार? आम्ही एकदम साध्या पद्धतीनं जमलं तर आम्ही प्रयत्न करतो बैलगाडीमध्ये घेऊन जायचं, पण बैलगाडीमध्ये बसणार नाही गणपती, म्हणून आम्ही शक्यतो ट्रॅक्टरचं आम्ही नियोजन करू. एकदम साध्या सरळ जे आपलं भारतीय वाद्य आहे, ढोल ताशा म्हणून त्याला आपण, किंवा ते काय म्हणतात त्याला, ते हलगी असेल, या पद्धतीनं आम्ही विसर्जन करणार. आम्हाला ते काही डीजे बीजे काय आहे ते आजकालचं लोकांना जे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, अनेक कानाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, हे आम्हाला नाही पाहिजे. उद्याच्याला तुम्ही प्रसादाची व्यवस्था केलेली आहे का? हा, उद्याच्याला मसाला भात आहे आणि शिरा आहे.